तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आमचा ट्रेकिंगचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवसातला हा दुसरा किल्ला चालू आहे. सकाळी आम्ही मानगड केला रायगड जवळचा आणि आता आम्ही आलोय कुर्डुगडाकडे. तर रायगडकडून तुम्ही मुंबई साईडला येत आहे तर हा मध्ये वाटेमध्ये लागणारा कुर्डुगड आहे. ओके, मानगावपासून थोडंसं आतमध्ये. तर पायथ्याचं गाव आहे, जिथेपासून पण तुम्ही चालू करू शकता, पण ते डोंगराच्या सोंडेवरून असं जायला लागतं, जरा लांबचा रस्ता आहे. तर हा दुसरा रस्ता आहे उंबर्डीमधून. तर उंबर्डी पायथ्याचं गाव आहे, तिकडे एक शिवमंदिर आहे. शिवमंदिराच्या बाजूनच तुम्ही आतमध्ये येऊ शकता. फक्त येताना थोडं विचारत गावात यायला लागेल आणि इकडे आल्यानंतर मग एक ही थोडंसं घर आहे. ह्या घराच्या बाजूने ही वाट सरळ, बोर्ड वगैरे आहे, लोक ये जा करतात ह्या वाटेने, त्यामुळे चुकण्याचा काय प्रॉब्लेम नाही. सरळ तुम्ही उंबर्डीपर्यंत कुर्डुगडावरती जाऊ शकता. थोडंसं 1-1.5 तासाचं रनिंग वाटतंय. हवा आहे, बघूया आता कसं काय त्रास होतोय, काय होतोय. आणि आता दुपारच्या साधारण वाजलेत, किती वाजलेत रे? 12 वाजलेत. बरोबर 12ला मी चढाई चालू करतोय. ऊन आहे पण हवा असल्यामुळे जाणवत नाही. तर चला बघूया कसा काय अनुभव आहे ते. चला. तो फायनली एका मोठ्या चढाईनंतर, म्हणजे जवळपास 1 तासाची दमछाक करणारी अतिशय स्टीफ अशी चढाई पण चढून आलो इकडून उंबर्डी मार्गे. आणि आता त्या पॉईंटला पोहोचलोय जिकडून एका साईडला म्हणजे जितेवरून येणारा रस्ता भेटतो आणि मग इकडे कुर्डुगड, समोर कुर्डुगड आहे, तुम्ही बघू शकता. हा कुर्डुगड आहे आणि हे इकडून तो रस्ता आलाय आपला जितेकडून. आणि आम्ही जे आलोय ते या रोडने आलोय, इकडून खालून, ह्या टॉवरच्या इकडून. तर चला आता एक 15 ते 20 मिनिटाचा मला वाटतं थोडासा पॅच आहे, तेवढा झाला की आपण वरती गडापर्यंत पोहोचू शकतो. चला. सह्याद्रीची भव्य डोंगररांग जणू महाराष्ट्राची पहारेकरी. तिच्यामुळेच भूमी 3 रंगांत विभागली. कोकणची खारट किनारपट्टी, सह्याद्रीची कातळ रांग आणि वरचा शांत घाटमाथा. प्राचीन काळी समुद्रावरून आलेला माल खाड्या नद्यांतून आत शिरायचा. कुंडलिकेसारखी नदी तो ओघात वाहून आणायची आणि ताम्हणी, थळसारख्या घाटमार्गांनी तो वरच्या बाजारपेठांत पोचायचा. व्यापार फुलला आणि त्या व्यापाराच्या रक्षणासाठी किल्ल्यांची साखळी उभी राहिली. या साखळीतील एक टोकदार मोती म्हणजे कुर्डुगड, विश्रामगड. ठीक आहे, तर फायनली आता आपण कुर्डुगडाच्या दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे आणि इकडून आता अवशेष चालू झालेत. दरवाजा आहे इकडे, आय थिंक पाण्याचं काहीतरी टाका आहे, एक लेबल दिसते. ठीक आहे, तर चला आता गड काय आहे, कसा आहे, किती अवशेष आहेत, कसे आहेत, डिस्कवर करूया. चला. ताम्हणी घाटाच्या दारात उभा असलेला हा किल्ला येण्या जाण्यावर नजर ठेवणारा निखळ पहारेकरी. पायथ्याशी कुर्डाई देवीवर कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच इतिहास श्वास घेतो. आत गेल्यावर हनुमानाची मूर्ती भेटते, पायाखाली पनवती जखडलेली.
पुढे निसर्गनिर्मित गुहा 100-150 माणसं विसावतील इतकी विशाल. 2 प्रचंड सुळके, त्यांच्यामधली शाबूत तटबंदीला सळलेल्या वाटा, प्रत्येक वळणावर थरार. अरुंद खाचेतून सरपटत पुढे जाण्याचा क्षण आजही अंगावर रोमांच उभे करतो. आणि वरून दिसणारा अख्खा कोकण क्षणभर काळ थांबतो. किल्ल्याच्या कुशीतून खाली उतरली की लिंग्या घाटाचा धबधबा, पावसाळ्यात जिवंत होणारा हिरव्या जंगलात लपलेला. उंबारडीत मुक्काम करून सकाळी लवकर निघालात तर कुर्डुगड आणि लिंग्या घाट दोन्ही एका दिवसात जिंकता येतात. थोडक्यात सांगायचं तर कुर्डुगड हा केवळ किल्ला नाही, तो व्यापाराचा इतिहास, सह्याद्रीची रणनीती आणि निसर्गाचा थरार या तिन्हींची गोष्ट आहे. सप्टेंबर ते मार्च मध्ये नक्की जा आणि वर पोहोचल्यावर शांतपणे कोकणाकडे पाहत इतिहासाला एक क्षण द्या. तर मित्रांनो, हा होता आपला कुर्डुगड. ओके, लोणावळ्याच्या आसपासच्या ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत त्याच्यामध्ये वॉच टॉवरचं काम करणारा हा किल्ला आहे. किल्ल्यावरती अवशेष जर म्हणाल तर एकदम कमी आहेत. 2-3 पाण्याची टाकी आहेत. सदर 1-2 पडलेले, अगदीच पडलेले सदरेचे अवशेष आहेत, बस. त्याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. बराचसा भाग कोसळलेला पण आहे. इकडे हा अर्धा जो दिसतोय तो असा कडा कोसळून पडलेला आहे. त्याच्यामुळे पूर्ण फेरी कडाला मारता येत नाही, ट्रिकी आहे. पण जर सह्याद्रीचं रूप आणि त्या दृष्टीने जर तुम्हाला सौंदर्य बघायचं असेल, सिनरी बघायची असेल, लँडस्केप बघायचं असेल ना, मागे पण माझ्या बघू शकता. अमेझिंग आहे, अमेझिंग. म्हणजे हा आता माझ्या मनात घर करून गेला. वन ऑफ द जेवढे मी सह्याद्रीमधले दृश्य बघितलेत, सिनरी, माउंटेन रेंज, त्याच्यापैकी हा एक मनात घर करून गेला. अमेझिंग आहे मित्रांनो. तर या, कधी तुम्हाला वेळ भेटला तर हा पेनपासून साधारण, पेन नाही बोलता, हा पेनपासून पण जवळच पडेल, किंवा पनवेलपासून पण तुम्ही आपला तो कुठला एक पार्क, वॉटर पार्कच्या बाजूने जो रोड येतो ना, तिथून हा जवळ पडू शकतो तुम्हाला. तर हा माझा व्हिडिओ, ह्याच्यातली सिनरी कसं वाटलंय सांगायला विसरू नका. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गड कोटांचे अशा भन्नाट सौंदर्याचे व्हिडिओ लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर सुद्धा नक्की करा. तर असंच परत एकदा पुन्हा भेटू एखाद्या गडावरती निस्सीम सौंदर्याबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. चला, धन्यवाद.